नमस्कार. SK न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. करोली टी येथे 3 कोल्ह्यांच्या हल्ल्यात शेतकरी जखमी, खुरप्याने प्रतिकार केल्याने टळला मोठा अनर्थ. कवठेमहांकाळ तालुक्यातील करोली टी येथे जनावरांसाठी चारा आणायला गेलेल्या शेतकऱ्यावर 3 कोल्ह्यांनी अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात शहाजी आकाराम करपे हे शेतकरी जखमी झाले आहेत. मात्र स्वतःजवळ असलेल्या खुरप्याने त्यांनी धैर्याने प्रतिकार केल्यामुळे कोल्हे पळून गेले आणि त्यांचा जीव वाचला. जखमी शेतकऱ्यावर कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार करोली टी येथील शेतकरी शहाजी आकाराम करपे हे नेहमीप्रमाणे आपल्या जनावरांसाठी चारा आणण्यासाठी शिवारात गेले होते. ते चारा काढण्यात व्यस्त असताना अचानक झुडपातून आलेल्या 3 कोल्ह्यांनी त्यांच्यावर पाठीमागून झडप घातली. एकाच वेळी 3 हिंस्र प्राण्यांनी हल्ला केल्यामुळे शहाजी करपे काही वेळ गोंधळले, मात्र त्यांनी धीर सोडला नाही. कोल्ह्यांनी त्यांच्यावर गंभीर जखमा करण्यास सुरुवात केली होती. अशा अत्यंत कठीण प्रसंगी शहाजी करपे यांनी कमालीचे धाडस दाखवले. चारा काढण्यासाठी सोबत घेतलेल्या खुरप्याने त्यांनी कोल्ह्यांवर प्रतिहल्ला चढवला. एका कोल्ह्याला खुरप्याचा दणका लागताच आणि शहाजी यांनी दाखवलेला आक्रमक पवित्रा पाहून 3 कोल्हे त्यांना सोडून रानाच्या दिशेने पळून गेले. शहाजी यांच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला. कोल्ह्याच्या चाव्यामुळे शहाजी करपे यांच्या हाताला व अंगाला जखमा झाल्या आहेत. हल्ल्यानंतर त्यांना तातडीने कवठेमहांकाळ येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे समजते. या घटनेमुळे करोली टी आणि परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या शेतीची कामे आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना सातत्याने शिवारात जावे लागते. अशा वेळी हिंस्र प्राण्यांचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वन विभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित कोल्ह्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि जखमी शेतकऱ्याला योग्य ती भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.